तर नमस्कार मित्रांनो, मी माझ्या गावी आलो आहे. पाठीमागे स्वामींचा मठ आहे. हे इथं कुंकेश्वर आणि देवगडच्या मधोमध आहे हा मठ. इथे आलात तर या मठाला भेट द्या. आणि इथली जी कहाणी आहे ती मी आता ऐकली तर माझ्या अंगावर शहारे आले आहेत. खूप भारी कहाणी आहे. आलात तर भेट देऊन जा. खूप भारी मठ आहे. पहिलं तुमचं नाव सांगा. माझं नाव आत्माराम गावकर. आणि नंतर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की या मठाची स्थापना कशी झाली. माझा मुलगा अभिषेक गावकर हा इंजिनियर होता. आम्ही मुंबईला राहायचो काय. तो अचानक ब्रेन हॅमरेज होऊन गेला. मग मिसेसने मी गावी आलो आणि इथे जागा बऱ्याच जणांच्या 10-15 जणांच्या जागा विकत घेऊन मठ बांधायचं ठरवलं. आणि त्याच्या आठवणीत काहीतरी करायचं होतं. कारण असं जगायच्यापेक्षा स्वामींच्या मठात आम्ही रोज जायचो. त्याच्यासाठी आम्ही हा मठ बांधायचा प्रकल्प घेतला आधी. आणि अचानक मठ कामात चालू केलं जागा वगैरे करून. आणि अचानक तिचं निधन झालं, मिसेसचं. ती गेल्यावर म्हणजे तिने मला शक्ती ताकद दिली असेल आणि तिने उत्साह डबल वाढवला माझा तिने गेल्यावर. म्हणजे दोघं पण गेले ते स्वामीच्या सोबतच आहे. आणि मठ बांधायला घेतला आणि स्वामीने ह्या मठाचं काम करून घेतलं माझ्या. ते करून घेणार ते फक्त आपण काही गेल्यावर म्हणजे दोघं पण गेले ते स्वामीच्या सोबतच आहे. आणि मठ बांधायला घेतला आणि स्वामीने ह्या मठाचं काम करून घेतलं माझ्या. ते करून घेणार ते फक्त आपण काही नसतो. आपण स्वामीशिवाय या जगात म्हणजे ब्राह्मण नायक आहेत ते करून घेतात. मी बांधला असं नाही आहे, स्वामीने बांधून घेतलं आहे तो. त्याने बरेच लोक मला प्रश्न विचारता आल्यावर तुम्ही मुलगा गेला तरुण मुलगा तुम्ही मठ कसं बांधलं. मी लोक दुःखात परमेश्वराला विसरतात, पण माझ्या बाबतीत तसं नव्हतं. माझ्यासोबत स्वामी कायम होते, आहेत आणि राहतील. जर लोकांना इथे यायचं असेल, लोकांना यायचं असेल देवगड म्हणजे देवगड आणि कुणकेश्वरच्या मध्ये. कुणकेश्वर हे ठिकाण अतिशय फेमस आहे. आणि देवगड म्हणजे प्रश्नच नाही. देवगडपासून 4 किलोमीटर, कुणकेश्वरपासून 2 किलोमीटर. आणि मीठमुंबरी बीचवरती समुद्रकिनारच आहे. ओके, चालेल. थँक्यू. श्री स्वामी. नमस्ते.